हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझंही स्वतःचं छान असं आवरून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघा, आज होता गुरुवार आणि गुरुवारचे हळदीचं लेपन, बाहेरचं पुसणं हे तर सर्व आलंच ना. तर आजची विशेष काय सुरुवात तर ती म्हणजे आहे आज गुरुचरित्राची सुरुवात बरं का, पारायणाची. तर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आज बऱ्याच दिवसापासून मला करायचं होतं, पण म्हणतात ना ती गुरूंची आपल्या आज्ञा यायला पाहिजे आणि ती वेळही आली पाहिजे. तर तशीच काहीशी आज माझी ती इच्छा पूर्ण होत आहे. आणि बघा, आजचा गुरुचरित्राचा माझा पहिला दिवस आहे आणि आमच्या 8ची बॅच असल्यामुळं ना मग सकाळी म्हटलं आपण सगळं आवरूनच घरचं जाऊयात, कारण आपले घरातले देव असेच ठेवून जाऊ नाही शकत ना. मग असं छान माझं स्वतःचं मी आवरून घेतलं आणि स्वयंपाकही लवकर अगोदर स्वयंपाक करून घेतला. मग बाकीचं ते तुमच्यासोबत मी व्हिडिओ आत्ता शेअर करतच आहे. स्वामी महाराजांची पण पूजा करून घेतली, बाहेरचं पुसणं, रांगोळी, हळदीचं लेपन हे सर्व केलं, स्वयंपाक करून घेतला, मग स्वतःचं आवरून घेतलं. आणि बघा, आता स्वामी महाराजांना इथे हार वगैरे आणि पूजा करून मी आता निघणारच होते. मग जाता जाता आपल्याला काय साहित्य घ्यायचं आहे तेही मी सोबत माझ्या बॅगेमध्ये घेतलेलं आहे. आणि असं स्वयंपाक, भेंडीची भाजी, चपाती हे बनवलेलं आहे सर्वांसाठी. आणि आल्यानंतर मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवणार आहे, तेही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता मी इथून निघाले आहे, कॉर्नरला जाऊन थांबणार आहे. तिथे ना माझ्या गाववाले आहेत ना, ते येणार आहेत, त्या आणि मी दोघी पारायणासाठी बसलेलो आहे. तर आमच्या इथं ना जवळच थोडंसं एक 5-10 मिनटाच्या अंतरावर वैभवलक्ष्मी माता मंदिर आहे आणि तिथे हे पारायण सुरू आहे. तर त्या ठिकाणी आम्ही इथं पोहोचलो बघा. आणि पोहोचता क्षणी असं सर्व साहित्य त्यांनी काढायला सांगितलं. अष्टगंध, हळदी कुंकू, फुलं, तुळशीची पानं आणि अक्षदा, खडीसाखर प्रसादासाठी. आणि ग्रंथ मी तिथेच विकत घेतला बरं का. आणि वस्त्र आपल्या ग्रंथासाठी आणि संकल्पासाठी पाणी, पंचपाळ म्हणजे जे पळी असते ते, आणि तामण हे सर्व गोष्टी त्यांनी आणायला सांगितल्या होत्या. संकल्प घेतला, ग्रंथाची पूजा झाली आणि वाचनाला आता सुरुवात करणारच होतो. तेवढ्यात म्हटलं अगदी स्वामींच्या म्हणजे तिथे इतकी जवळ जागा मिळाली. तुम्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन नक्की घ्या. आणि आमच्या वाचनाला सुरुवात झाली. तिथं काही सेवेकरांनी बघा असा व्हिडिओ घेतला होता. 2-3 बॅचमध्ये हे पारायण होणार होतं आणि अगदी महिलांचा असा भरभरून प्रतिसाद होता बरं का ह्या पारायणाला. प्रत्येकजण मनाला वाटत होतं आपण पारायणाला बसावं आणि भरपूर बसलेल्या महिला पण होत्या, तुम्ही पाहू शकता इथे. तर छोटी जागा असल्यामुळे ना 2-3 बॅचमध्ये त्यांनी ठेवलं होतं. तर अशा प्रकारे सर्वच वाचनात मग्न होते. असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं जेवण केलं.